बाबा तुम्ही ज्यावेळेस इकडे आले हो. इयर लाईफ मध्ये हो. तुमची तपासणी वगैरे व्यवस्थित झाली गेली. बरोबर आहे. ठीक आहे. मशीनची ट्रायल वगैरे घेताना काय अडथळा वगैरे काय काय वाटला काय तुम्हाला? काय ठीक आहे. आता मला एक छोटा तुमचा अनुभव सांगा मशीन बद्दल. मशीन घेतल्यापासून तुम्हाला काय याचा मशीनचा फायदा कसा वाटतो, घातल्यावर काय तुम्हाला हे वाटतं? माझ्याकडे जी जुनी मशीन होती त्यामुळे फार प्रॉब्लेम होता, म्हणून मला ते तुमच्याकडे यावं लागलं. हो. आणि तुम्ही माझी तपासणी केल्यानंतर तुमच्याकडे जे मशीन आहेत ते मला तुम्ही तात्पुरते हे करा टेस्टिंग केले. हो. त्यामुळे त्या मशीनबद्दल मला चांगला अनुभव आला. हो. मग मी ही मशीन सिलेक्ट केली हो. की ही मला मत चालती, ही हो. मला मी घ्यायची आहे. त्याप्रमाणे ती घेतली आणि तेव्हापासून मी मला वाटतं 24 मे पासून काहीतरी मी ही मशीन विकत घेतली. हां. मे 24ला. ओके. आणि तेव्हापासून मी आतापर्यंत वापरतोय. हां. आता जवळजवळ तर 8-10-11 महिने झाले. म्हणून आता एका वेळेला सर्व्हिस करावी म्हणून आपल्याकडे आलो. ओके. आणि त्यामुळे आपण ती घेतली. आता आज दिवशी दिली मला सर्व्हिस करून. तर मशीन चांगलं ऐकलं, ते पूर्वीपेक्षा बरं वाटतंय. मशीनचा मला फायदा झाला. त्यामुळे काय ते बोलण्याचा किंवा लोकांच्या ऐकल्याचं उत्तर देण्याचा जे प्रॉब्लेम व्हायचा तो आता राहत नाही. अच्छा. आणि मला एक सांगू शकता तुम्ही किती वर्षापासून मशीन वापरताय आता? तुमच्याकडे घेतल्यापासून 24 मे 24 पासून आतापर्यंत. ओके. ह्याच्यापूर्वी आणि याच्यापूर्वी 2022ला घेतली होती. अच्छा. 2022 ते 24 पर्यंत. ओके. पण ते त्यात कमी जास्त हे व्हायचं, मग ते सर्व्हिस करून आणते त्या दुसऱ्या कंपनीकडे मी जात होतो. अच्छा. तर ते मग हे करून द्यायचे, तात्पुरते मग बदलून द्यायचे किंवा पुढचं ते रबर बदलून द्यायचे वगैरे, साफसूफ करून द्यायचे. अच्छा. त्यांनी एक वेळ ठेवून घेतली ती, मला वाटतं 3 वर्षात एक वेळ ठेवून घेतली सर्व्हिसला, पुढे मुंबईला पाठवायचं म्हणून. अच्छा. एकदाच 3 वर्षात एकदाच घेतली होती. हे तुमच्यात मी 10 महिन्यात म्हणजे 8-9 महिन्यातच तुमच्याकडे मला असं आलं तर तुम्ही ताबडतोब ती सर्व्हिसला पाठवली आणि सर्व्हिसिंग करून आली. आता चांगलं मी वाटतंय. ओके. आणि तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे मशीन सोबत? मशीन लावल्यापासून किती फायदा तुम्हाला जाणवतो? फायदा म्हणजे लोकांशी संवाद करायला बरोबर जातंय, अडचण येत नाही. कारण त्यांना काय मला सांगायचं किंवा मी काय त्यांना बोलतोय, हा जो संवाद म्हणजे तुटत होता तो या मशीनमुळे आता तो कंटिन्यू राहतोय. ओके. लोकांनी वाटतही नाही की माझ्या काळात मशीन आहे, हे लोकांना कळतही नाही. ओके. ठीक आहे, चालेल. ओके. थँक्यू.